नमस्कार, मी वैशाली. आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये विदाऊट गॅस अगदी सुटसुटीत मोकळ्या दाण्यांचा जिरा राईस करतोय. त्यासाठी आपण अगारो रिजन्सी मल्टी कुकिंग पॉटचा वापर करतोय. पाहू शकता, यामध्ये आपल्याला ग्लास लीड म्हणजेच काचेचं झाकण दिलेलं आहे. त्याचबरोबर मेजरिंग कप. या कपचा वापर करून आपण तांदूळ, पाणी किंवा इतर साहित्य अगदी योग्य प्रमाणात मोजून घेऊ शकतो. आणि हा स्पून दिला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे युजर मॅन्युअल. यामध्ये या इलेक्ट्रिक मल्टी कुकरची संपूर्ण माहिती दिलेली आहे. हा 3 लिटरचा कुकिंग पॉट आहे. हा आतून नॉनस्टिक आणि बाहेरून ॲल्युमिनियमचा आहे. हे आहे कुकरचं मेन युनिट. हा 1200 वॅटचा आणि त्याचबरोबर लाईट वेट आहे. हा टेम्परेचर नॉब आपण लो, मीडियम, कुकिंग, हायवर ॲडजस्ट करू शकतो. 3 पिन पॉवर कॉर्ड आहे. त्याचबरोबर इथे दिलेल्या वॉर्निंगसुद्धा आपल्याला पाळायच्या आहेत. बरं, आता आपण जिरा राईस करतोय. त्यासाठी या मेजरिंग कपच्या सहाय्याने 2 कप तांदूळ आपण स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनटं चांगला असा भिजवून घेतलेला आहे. या भिजलेल्या तांदळातील सर्व पाणी गाळून घ्यायचं. 1.2 मीटरची पॉवर कॉर्ड दिली आहे. 3 पिन प्लग लावून बटन दाबायचं. पाहू शकता, बटन दाबल्यावर ऑरेंज लाईट चालू होते. ॲडजस्टेबल फिरून तुम्ही लो, मीडियम, कुकिंग किंवा हाय टेम्परेचर करू शकता. रेड लाईट कुकिंगची आहे, तर त्याच्या खाली हाय टेम्परेचर आहे. कुकिंग पॉटचा वापर करताना तो पूर्ण ड्राय असला पाहिजे. आता मीडियम टेम्परेचर ठेवून आपण पॉट गरम करून घेतला आहे. यामध्ये 2 चमचे आपण तूप घालतोय. तूप गरम झाल्यावर यामध्ये जिरं घालायचं. पाहू शकता, आपण घातलेलं जिरं चांगलं फुलतंय. आता या स्टेजला आपण पाणी निथळून घेतलेला सर्व तांदूळ घालायचा. आता हा तांदूळ तुपात चांगला अगदी व्यवस्थित परतवून घ्यायचा. त्यामुळेच तो आपल्याला पाहिजे तसा अगदी व्यवस्थित सुट्टा होतो. बरं, आपण हा तांदूळ चांगला स्वच्छ धुवून 15 ते 20 मिनटं भिजवून घेतला. त्यामुळे 2 कप तांदळासाठी आपण 2.5 कप पाणी घातलेलं आहे. आता पाणी व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि यावर ट्रान्सपरंट लीड ठेवायची. झाकण काचेचं असल्यामुळे शिजत असलेला पदार्थ आपल्याला अगदी व्यवस्थित दिसतो. पदार्थ शिजत असताना कंट्रोल नॉब मात्र कुकिंगवर करायचा. पाहू शकता, पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता हा तांदूळ चांगला असा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आता सुद्धा कंट्रोल नॉब कुकिंगवर ठेवूनच पाणी आळेपर्यंत तांदूळ चांगला शिजवून घ्यायचा. पाहू शकता, यातलं सर्व पाणी चांगलं आळलेलं आहे. हो, झाकण उघडताना मात्र असं ते क्रॉस उघडायचं, म्हणजे बाहेर पडणारी वाफ आपल्या तोंडावर, अंगावर येत नाही. आता यातील पाणी बऱ्यापैकी आळलेलं आहे. तांदूळ संपूर्ण नाही, पण अर्ध्यापेक्षा जास्त शिजलेला आहे. अशा वेळेला कंट्रोल नॉब लोवर करून यावर पुन्हा झाकण ठेवून भात चांगला शिजवून घ्यायचा. आहा, मस्त. पाहू शकता, आपला जिरा राईस करून खाण्यासाठी तयार आहे. या अगारो रिजन्सी मल्टी कुकिंग पॉटचा वापर करून बिर्याणी, पुलाव किंवा मसाले भात, पोहे, उपमा, शिरा, डाळ, खिचडी, सूप, वेगवेगळ्या भाज्यासुद्धा करू शकता. कुठे बाहेर जाणार असाल तर हा मल्टी इलेक्ट्रिक कुकर योग्य पर्याय आहे. बॅचलर, कामानिमित्त रूमवर एकटे राहणाऱ्यांसाठी हा कुकर फारच महत्त्वाचा आहे. अचानक गॅस संपला तर घाबरायची गरज नाही, कारण आपल्याकडे आहे अगारो रिजन्सी मल्टी कुकिंग पॉट. कारण याचा वापर करून आपण सर्व पदार्थ करू शकतो. पाहू शकता, जास्तीत जास्त 5 ते 6 मिनिटात आपला जिरा राईस करून खाण्यासाठी तयार आहे. यातील प्रत्येक दाणा आणि दाणा सुट्टा आहे. त्याचबरोबर तांदूळही आपल्याला पाहिजे तसा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे. भरपूर पाहुणे येणार असतील आणि एकाच वेळेला बरेच पदार्थ करायचे असतील तर तुम्ही अगदी सहज या कुकरचा वापर करून असे झटपट पदार्थ करू शकता. तुम्हाला पण हा अगारो रिजन्सी मल्टी कुकर पॉट आवडला असेल तर मी या मल्टी कुकिंग पॉटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे. बरं, हा कुकर पूर्णपणे थंड झाल्यावर यातील कुकिंग पॉट तुम्ही वापरता त्या लिक्विडने सॉफ्ट काथ्याचा वापर करून घासून पाण्याखाली स्वच्छ धुवू शकता. याच पद्धतीने तुम्ही सर्व भांडी घासून स्वच्छ अशी धुवू शकता. याचा मेन युनिट मात्र पाण्याने धुवू नका. ती सुद्धा थंड झाल्यावर कोरड्या कपड्याने अशी पुसून घ्या.